आता पाहूयात, महायुतीतून राष्ट्रवादी वगळूनही भाजप आणि शिवसेनेतील जागा वाटपाचं गणित काही जुळताना दिसत नाहीये। तिकडे पुण्यात तर जागा वाटपावरून वादाची ठिणगी पडली। शिवसेनेचे नेते आणि माजी आमदार रवींद्र धंगेकरांनी भाजप विरोधात थेट दंड थोपटल्याचं पाहायला मिळतंय। धंगेकरांनी भाजपवर तोंडसुख घेतलं। पुण्यात भाजप शिवसेनेत बिनसलं। पुण्यात महायुतीत फूट पडणार। धंगेकरांचा मुलगा अपक्ष लढणार। भाजप शिवसेनेत मुंबईतील जागा वाटपावरून जोरदार रस्सीखेच सुरू आहे। पण तिकडे पुण्यात मात्र दोन्ही पक्षांमध्ये दरी निर्माण झाल्याचं पाहायला मिळतंय। त्याचं कारण ठरलंय माजी आमदार आणि सध्या शिवसेनेचे नेते बनलेल्या रवींद्र धंगेकरांचा रौद्र अवतार। रवींद्र धंगेकरांची भाजपकडून कोंडी केली जात असल्याचं चित्र आहे। शिवसेनेकडून ज्या जागांची मागणी केली जाते त्या न देता निवडून न येणाऱ्या जागा भाजपकडून दिल्या जात असल्याचा आरोप धंगेकरांनी केला की लाचार होऊन युती करू नका, लाचार होऊन आम्हाला तुम्ही जागा देणार ना आम्ही ठरवणार, असं नका करू। शिवसैनिकांच्या भावना सगळ्या तुम्ही बघा आणि त्यातनं तुम्ही निर्णय घ्या। पण कार्यकर्त्यांच्या भावना प्रचंड तीव्र आहेत आणि ते प्रत्येक नेत्याच्या दारापुढे जाऊन बोलतायत। आमच्यात बी थोडेफार वाद व्हायला लागले त्या सगळ्या ह्याच्यामुळं। शिंदे साहेबांनी आम्हाला स्थानिक लेवलवर जो अधिकार त्यांनी आदेश दिला पाहिजे की तुम्ही आता बघा तुमचा निर्णय घ्या। काही जागा कधीच भाजप शिवसेना निवडून नाही आल्या, अशा जागा त्यांनी पडणाऱ्या जागा दिल्यात। म्हणजे त्या प्रस्तावामध्ये 5-6 कुठेतरी आमचे निवडून येतील, मग तसे 10-20 निवडून येतील, मग हा एक फरक राहणारच। मग राष्ट्रवादी सोबत जाणार का अजितदादांसोबत असं काही जे वाटेल ते शेवटी कार्यकर्त्यांच्या भावना असतील त्याच्या पद्धतीने बैठकीत शेवटची बैठक आज होईल। याच्यापुढे आमच्यात बी बैठक होणार। भाजपकडून कोंडी होत असल्यानं आता धंगेकरांनी भाजप विरोधात रणशिंग फुंकलंय। एवढंच नाही तर प्रभाग क्रमांक 24 मधून त्यांचे चिरंजीव प्रणव धंगेकरांना अपक्ष निवडणुकीच्या रिंगणात उतरवण्याची तयारी केली। त्यामुळे पुण्यात रवींद्र धंगेकर वेगळी भूमिका घेणार का अशी चर्चा रंगली आहे। धंगेकरांच्या या भूमिकेमुळे भाजप शिवसेनेच्या चर्चेत मिठाचा खडा पडण्याची भीती आहे। त्यामुळेच आता शिवसेनेनं धंगेकरांना शांत करण्याच्या हालचाली सुरू केल्यात। दंगेकरांवर अन्याय होणार नाही याची काळजी निश्चित पक्ष घेतील। दंगेकरांनी आमच्या पक्षात आल्यानंतर त्यांची जर कोणी कोंडी करत असेल तर त्यावर उपाय निश्चित आमच्याकडे आहेत। कार्यकर्ता हा टिकला पाहिजे, मजबूतीने उभा राहिला पाहिजे, ही आमची भूमिका आहे। म्हणून दंगेकरांशी एकनाथ शिंदे साहेब स्वतः बोलतीलही आणि त्यावर एक योग्य तो निर्णय सुद्धा घेतील। या संदर्भामध्ये रवींद्र धंगेकरांशी आम्ही स्वतः बोलू। त्यांच्या मनामध्ये नक्की काय आहे, त्यांना कशा पद्धतीनं तिथल्या युतीच्या बाबत चर्चा करायची आहे हे मी स्वतः त्या ठिकाणी बोलेन। शंभूराज देसाई साहेब बोलतील आणि आम्ही दोन्ही जे मंत्री आहोत त्याचा फीडबॅक आम्ही मुख्य नेते एकनाथ शिंदे साहेबांना देऊ। रवींद्र धंगेकर आक्रमक नेते म्हणून परिचित आहेत। पुण्यात सरकार यंत्रणेचा घोळ असो, ड्रग्ज प्रकरण असो किंवा मग गुन्हेगारांना VIP ट्रीटमेंट दिल्याचा मुद्दा असो, धंगेकरांचं आंदोलन ठरलेलंच असायचं। आता ही जैन बोर्डिंगच्या मुद्द्यात धंगेकरांनी मित्रपक्षांनाही धारेवर धरलेलं दिसलं। त्यामुळेच की काय पुण्याच्या जागा वाटपावर धंगेकरांना लक्ष केलं जात असल्याची चर्चा आहे। त्यामुळेच धंगेकर काहीसे नाराज झालेत। आता धंगेकरांची ही नाराजी दूर करण्यासाठी शिवसेना नेते भाजपला 2 पावलं मागे जाण्यासाठी भाग पाडतात की धंगेकरांना पुन्हा शांत बसवलं जातं हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। शरद जाधव, न्यूज 18 लोकमत, मुंबई।